मराठी अस्मितेचा मुद्दा, उत्तर भारतीय मतदार आणि आगामी निवडणुकांचं गणित या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी शिकवण्याच्या नावाखाली आता राजकीय स्पर्धा रंगताना दिसते। मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आता महायुतीतील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चढाओढ सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। परिवहन विभागाकडून 1 मे ते 15 ऑगस्ट दरम्यान रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्याची विशेष मोहीम राबवली जाते। मात्र या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत मराठी शिकवण्याची चढाओढ सुरू आहे। उत्तर भारतीय अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकवण्यासाठी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उपक्रम सुरू केले असून त्यावरून राजकीय श्रेयवाद रंगताना दिसतोय। तर दुसरीकडे मनसेनं दोन्ही पक्षांवरती खोचक टीका करत मराठीच्या मुद्द्यावर आपलंच आंदोलन प्रभावी असल्याचा दावाही केला। मराठी भाषेच्या मुद्द्यावरती भाजपचे नेते हाजी अराफत शेख यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे, ज्यामध्ये त्यांनी रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे। मेरी शुरुआत 1300 मेंबर से थी, आज 7.5 लाख मेंबर है महाराष्ट्र के अंदर। आज हम आपको शपथ विधि कार्यक्रम करेंगे और सभी पांडे जी, शुक्ला जी और अब्दुल करीम सारे मुस्लिम भाई यहाँ पे मराठी का आदर करते हुए, इस महाराष्ट्र का आदर करते हुए, मराठी की पहचान बताते हुए सबने शपथ लिया। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांनी महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा या उपक्रमांतर्गत उत्तर भारतीय रिक्षा चालकांसाठी मराठी संवाद कार्यशाळेचं आयोजन केलंय। या कार्यशाळेत साधं आणि उपयोगी मराठी बोलणं, प्रवाशांशी नम्र संवाद, दिशा, पत्ते, भाडे आणि वेळ यासंबंधी मराठीत संवाद कसा साधायचा याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। तो पत्रक आम्ही स्वतः करून प्रिंट करून एक ऑटो चालकांना आम्ही देतो की तुम्ही घरी जा आणि वाचा आणि एक बेसिक जो मराठीमध्ये संवाद करण्याची क्षमता आहे तो क्षमता डेव्हलप करा। आज काही ऑटो चालकांना आम्ही त्यांच्या हातात दिलेला आहे। आता वेगवेगळ्या पॉईंटवर जो ऑटो चालकांचा जो स्टँड आहे ते स्टँडमध्ये पण जाऊन मी आणि माझे कार्यकर्ते, माझे सहकारी सगळे येणाऱ्या 15 ऑगस्टपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणावर जाऊन ते असा एक पुस्तिका वाटणार। दरम्यान या संपूर्ण घडामोडींवरून मनसेनं भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टोलेबाजी केली आहे। मनसेचे पदाधिकारी यशवंत किल्लेदार यांनी मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे। मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून सुद्धा मराठी धडे शिकवले जातात, विशेषतः सबबमध्ये, वेस्टर्न सबबमध्ये। असं काही नाही, आम्ही काय म्हणते, तुमची शिकायची इच्छा आहे ना आणि तुम्ही शिकत असाल तर आम्ही स्वागत केलंय ना त्याचं। आम्ही स्वतःही आमच्या पदाधिकाऱ्यांनी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।